यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इस्लामपूर येथे महाराष्ट्र संघर्ष समिती स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा। वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे महाराष्ट्र संघर्ष समिती स्थापना दिन 1 मे रोजी इस्लामपूर येथे अत्यंत उत्साहात आणि चळवळीच्या प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात महामानवांना अभिवादन करून करण्यात आली। समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी संघर्ष समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा संघर्ष, शोषितांसाठी लढलेली लढाई आणि जनतेसाठी उभा केलेला आवाज सविस्तरपणे मांडला। त्यांनी ठामपणे सांगितलं की संघर्ष समिती ही फक्त निवेदन देणारी किंवा आंदोलन करणारी संस्था नाही, तर आम्ही न्यायाच्या लढाईसाठी कायदेशीर लढाईही उभा केली आहे। समितीचे कार्याध्यक्ष मकरंद करळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत युवकांनी संघर्षाच्या मैदानात उतरावे असे आवाहन केलं। समितीचे मार्गदर्शक प्राध्यापक सतीश चौगले यांनी अत्यंत मार्मिक भाषेत संघर्ष समितीचे भविष्यातील अस्तित्व, गरज आणि जनतेची जबाबदारी यावर सखोल विवेचन करत सर्वसामान्य लोकांनी या लढाईला साथ द्यावी असे भावनिक आवाहन केलं। यावेळी पत्रकार धर्मवीर पाटील यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, जिल्हा परिषद उर्दू शाळा नंबर 3 यांची मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळामध्ये 3रा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अल्ताफ मोमीन यांचा संघर्ष समितीकडून सत्कार करण्यात आला। तसेच उपाध्यक्ष दिग्विजय पाटील, समितीचे पदाधिकारी जावेद मनेर यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिराळा तालुक्याचे प्राध्यापक ॲडव्होकेट सम्राट शिंदे कदम सर, सांगली येथील क्रीडाचे इंजिनियर इम्रान मुल्ला, निहाल महात, मदनी ट्रस्टचे सुफियान पठाण, हाफिज सद्दाम, सुधीर कांबळे हे होते। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समितीचे लीगल सल्लागार ॲडव्होकेट जमीर खानजादे यांनी केलं, तर सूत्रसंचालन मुस्ताक मोमीन यांनी केले, तर आभार जमीर नधाब यांनी मानले। या कार्यक्रमास परिसरातील मान्यवर व महाराष्ट्र संघर्ष समिती पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। परंतु इथं महायुतीच्या विरोधात जर आंदोलन असेल तर ते आमच्या समोर एक पाऊल असतं। त्याच पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अनिल भाऊ ते आमच्या सोबत आहेत। दिग्विजय पाटील जे पुरोगामी विचारांची डाळ जोडलेले आहे आणि इस्लामपूर शहरात आणि परिसरातील आमचे जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत कॉम्रेड तानाजी गुरु व त्यांचे सर्व सहकारी यांनी आम्हाला एका वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शित करून संघर्ष समितीला एक दिशा देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे। अशा विविध विचाराची, विविध पक्षाची बोट असणारे लोक आम्ही एकत्रित येऊन काम करतोय।